आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये न वापरता बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलंय। भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएम मशीन ही मुख्य भूमिका अलीकडच्या काळात निभावते आहे, तरी देखील या संदर्भात अनेक मतांतर आणि शंका निर्माण झाल्या आहेत। इलेक्ट्रॉनिक यंत्र असल्यानं प्रस्थापित यंत्रणा त्याला काबू अर्थात हॅक करू शकते। कधी कोणत्याही यंत्राची छेडछाड होऊ शकते। आपल्या मुख्य निवडणूक आयोगानेही ते मान्य केलंय। स्टँड अलोन मशीन नसून उमेदवाराचं नाव आणि निवडणूक चिन्ह इंटरनेटद्वारे टाकलं जातं, त्यात प्रोग्रामही केलं जातं। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव जाणवतोय। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट तालुका शहर यांच्या वतीनं मुद्द्यासह निवेदन सादर करण्यात आलं व मुख्य निवडणूक आयोगानं यावर विचार करावा, अन्यथा आगामी निवडणुकीत ईव्हीएम मशीनवर बहिष्कार टाकण्यात येईल। महाराष्ट्रभर वंचित बहुजन युवक आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देखील युवक तालुकाध्यक्ष शिलामणी बनसोडे यांनी दिलाय। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।